अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, क्रांती ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाई भीमाई सावित्री यशोधरा महामाया, संत तुकाराम महाराज, ज्या मानवांनी सत्याच्या धर्मासाठी, समतेच्या धर्मासाठी ज्यांनी अहोरात्रापूजन वाहिलं, कष्ट घेतले, त्या सर्वच महामानवांना त्रिवार अभिवादन. आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्म आणि त्यांचा संघ या विषयावर आपले व्हिडिओ असतात. या तत्त्वज्ञानावर आपले व्हिडिओ असतात. भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान ज्या महापुरुषांनी स्वीकारलेले त्या महापुरुषाच्या विषयी त्याच्यावर आपले व्हिडिओ असतात. आज आपण जे व्हिडिओ बनवत आहोत त्या पुस्तकाचं नाव आहे भारतीय इतिहासाची 3 स्वर्ण पाने. आणि व्हिडिओ बनवत असताना आपण अगोदर समर्पण घेतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. तर अगोदर आपण समर्पण घेऊया, नंतर व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धान्मुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्य सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 1494. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. भारतीय इतिहासाची 3 स्वर्ण पाने या पुस्तकावर आपण व्हिडिओ बनवत आहे. या पुस्तकाचे लेखक सत्यशोधक गुरु गोपाल चक्रनारायण हे आहेत. तर भारतीय इतिहासाची 3 स्वर्ण पाने तर ती अशी आहेत. इसवी सन पूर्व 563 तथागत भगवान बुद्धाचा जन्म, इसवी सन 788 शिवशंकर महारुद्र, त्यालाच महादेव म्हणतात, रुद्रावतार म्हणतात. नंबर 3 14 एप्रिल 1891 विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार. ह्या 3 विभूतीच्या विषयावर हे आपले व्हिडिओ आहे. तर आजचा विषय आहे आपला शिवाजी महाराजांचा पूर्व इतिहास. शिवाजी महाराजाविषयी आपण बरेच इतिहास वाचलेले आहेत. त्यांचा इतिहास बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या लेखकांनी, वेगवेगळ्या साहित्यिकांनी, विचारवंतांनी लिहिलेले आहेत. आज आपण त्याच शिवाजी महाराजांचा पूर्व इतिहास काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शिवाजींचा गुरु, शिवाजी महाराजा गुरु कोण आहेत? संत श्रेष्ठ गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे पूर्वज बिहारमधून महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रसार
प्रचार व प्रसार करण्यासाठी बौद्ध सम्राट अशोकाने पाठवले होते. दुसरे असे की वेरूळच्या लेण्याचे निर्माण कार्य संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या 3 पिढ्यांनी पूर्ण केलेले आहे. हे इतिहास सत्य आहे. योगायोग असा की शहाजी भोसले यांची जहागिरी वेरूळच होती. म्हणून इतिहासात वेरूळचे भोसले असे म्हणतात. दुसरे असे की जावळीचे मौर्य हे स्वतः चंद्रगुप्त मौर्य यांचे वंशज समजत असत. योगायोग असा की मोरेंनो मोरेंना चंद्राब हा बहुमान मौर्यांना प्राप्त होता. तसेच स्वतःला चंद्रगुप्त मौर्यांचे वंशज समजणारा हा जावळीचा मोरे याचे नाते संबंध सर्व देशमुख व पाटला सोबत होते. म्हणजे शिवाजींचं काय सर्व मराठे सरदार हे स्वतःला बौद्ध सम्राट अशोकाचे वंशज समजत असत. हा पूर्व इतिहास आहे. एक प्रकारे हे सर्व मराठे आम्ही पूर्वी बौद्ध धम्माचे होतो ही कबुली देणे होय. यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात, शिवाजींचा सिसोदियासोबत किंवा राजपुतांसोबत संबंध जोडणे चूक आहे. कारण बाबासाहेबांसारख्या पद्धतविद्वान नाही. बाबासाहेबांनी काही शिवाजी महाराजांचं संशोधन करण्यासाठी कितीतरी इतिहास पुस्तकं चाळलेले असतील, अभ्यास केला असतं. त्याच वेळेस ते इथे ठामपणे सांगतात की शिवाजींचा सिसोदियासोबत किंवा राजपुतासोबत संबंध जोडणे चूक आहे. शूद्रपूर्वी कोण होते हे पुस्तक पहा, तुम्ही पहा आणि मीही पाहणार आहे. म्हणजे आपल्याला खरोखर बाबासाहेब आंबेडकरांनी काय संशोधन करून सांगलेलं आहे, ठामपणे सांगलेलं आहे, ते आपल्या लक्षात येऊन जाईल. शिवाजींचा मृत्यू शिवाजीच्या पराक्रमाच्या कथा कमी नाही. शिवाजी महाराज खूप कथा लिहिलेल्या आहेत वेगवेगळ्या लेखकांनी. शिवाजीसारखा महापराक्रमी माणूस फार काळानंतर जन्मास येतो. शिवाजी महाराज यांनी जिजाबाईच्या मार्गदर्शनात शून्यातून विश्व निर्माण केले. शिवाजी महाराज का वंश परंपरे राजा होते काय? नाही. शिवाजींचे जीवन अत्यंत धावपळीत व दगदगीत संघर्षात गेले. शिवाजींच्या शब्दकोशात आराम नावाचा शब्द नव्हता. शिवाजीवर अनेक जीव घेणे प्रसंग आले, पण शिवाजीने मोठ्या धैर्याने त्याला तोंड दिले व त्यात यशस्वी झाले. पण हिंदुत्वाच्या प्रखर विरोधानंतरही
शिवाजी राजा झाला. त्या काळात त्या ब्राह्मणांनी म्हणजे हिंदू धर्मावाल्यांनी शिवाजी महाराजाला शूद्राला राजा होता येत नाही म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारला ब्राह्मणांनी. म्हणून गागा भटाला काशीवरून आणायचं काम पडलं आणि त्याला कितीही पैसे मोहरा दिल्या, त्यावेळेस कुठे तो राज्याभिषेक करायला तयार झाला. म्हणजे याचा अर्थ असा होतो की शिवाजी महाराज हे खरोखरच ओरिजिनल बौद्ध धर्मीय तत्त्वज्ञानी होते. म्हणूनच ब्राह्मणांनी त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, हे यावरून सिद्ध होते. छत्रपती झाला. घरातल्या कपटी हिंदुत्वाने घात केला आणि कपटाने विष प्रयोग करून शिवाजी महाराजाला मरण काय नैसर्गिक आलं का? नाही आहे. तर कपटाने विष प्रयोग करून 13 एप्रिल 1680 रोजी शिवाजींचा घात केला. शिवाजी महाराजाचा घात केला. कोणी केला? तर या हिंदूवाल्यांनी केला. जे आज गर्व से कहो म्हणतात ना, शिवाजी महाराज की जय, बिंबीच्या देठापासून. तर याच लोकांनी अशा प्रकारे शिवाजी महाराजाचा घात करून या लोकांनी मारलेला आहे, मनुवादी लोकांनी मारलेला आहे. अशा प्रकारे शिवाजीचा मृत्यू झाला. आता राजे संभाजी शिवाजी महाराजाला अशा प्रकारे संपवल्यानंतर तरी हे मनुवादी थांबलेत का? नाही. मग त्यांचा मुलगा राजे संभाजी, शिवाजी महाराजांनंतर त्यांचा मुलगा संभाजी हा राजा झाला. मग याला संपवायचं कसं? तर आपल्याला माहिती आहे, पूर्व इतिहास जर वाचला असेल आपण, तर संभाजी महाराजांना वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला कोण? संभाजी महाराज. आणि ज्ञानेश्वराने 14व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. परंतु संभाजी हा राजाचा मुलगा असून सुद्धा परंतु त्या काळच्या मनुवादी वृत्तीच्या लोकांनी संभाजी महाराजाला उदोद केला का? नाही. कारण तो शूद्र होता. संभाजी महाराज कोण होते? शूद्र होते, ब्राह्मण नव्हते ना. आणि ज्ञानेश्वर ब्राह्मण होते. म्हणून त्यांना डोक्यावर घेऊन आजही सर्वांच्या डोक्यावर बसून गेलेला आहे. मला विरोध करायचा नाही, ज्ञानेश्वराला मी मानतो. परंतु या मनुवादी लोकांचा किती जातीवाद होता हे इथं सिद्ध होते. आणि संभाजी महाराजाला 14व्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथ लिहिला. त्याच्या अगोदर कितीतरी ग्रंथ लिहिलेले आहेत त्यांनी. आणि किती भाषेचं ज्ञान होतं त्यांना, विद्वान होता. पण त्यांचा इतिहास हा वेगळ्या पद्धतीनं लिहिलेला आहे. त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारा इतिहास लिहिला. त्यांच्या नावाचे वेगवेगळे नाटकं तयार केलेत, नाटक लिहिलेत की जेणेकरून लोकांच्या मनामध्ये त्यांच्यामध्ये द्वेष निर्माण व्हावा, असं त्यांच्या चारित्र्य लोकांच्या समोर या लोकांनी, खोट्या इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे. तर आपण आता राजे संभाजी यांच्याविषयी माहिती बघूया. शिवाजी महाराज यांना विष प्रयोग करून ज्या प्रवृत्तीने नष्ट केले ती मनोप्रवृत्ती मनुवादी, त्याच प्रवृत्तीच्या जाळ्यात संभाजीराजे फसले. दुसरीकडे जनमुख अर्थात रोपटे असलेले मराठा राज्य शिवाजी महाराज असेपर्यंत औरंगजेबाला काहीच करता आले नाही.
पण शिवाजी महाराज यांचा विष प्रयोगाने नाश झाला, तसाच नाश संभाजीचा करता येतो अशी औरंगजेबाची खात्री झाली. त्याच दिशेने औरंगजेबचे कपट नीतीचे कारस्थान सुरू झाले. योगायोग असा की कब्जा व कलुष्या ही संभाजीची विश्वासू माणसं कटात सामील झाली आणि संभाजी महाराजाचा त्या जाळ्यात अडकली. कब्जा कलुष्या हे कनोजचे ब्राह्मण होते. कब्जा कलुष्या याचे पूर्वजांनी बौद्ध सम्राट हर्षवर्धन यांच्यावर हल्ला केला होता. नंतर हे ब्राह्मण प्रयाग येथे आले आणि तेथेच भोसल्यांचे पुरोहित म्हणून काम करू लागले. आग्रा येथून सुटका झाल्यावर संभाजी कब्जा व कलुष्या यांचे संपर्कात आले. संभाजीला सुद्धा जीवनातून विष देण्याचा प्रयोग झाला. म्हणून संभाजीने अण्णाजी दत्तो ह्या ब्राह्मणाचा यात हात होता म्हणून त्याला हत्तीच्या पायाखाली देण्यात आले. की संभाजी महाराज त्या ब्राह्मणाला शिक्षा दिली. हे लोक शिवाजी महाराज यांचे मंत्रिमंडळातील होते. म्हणून संभाजीचा विश्वास शिवाजींच्या माणसावर राहिलेला नाही. पण कब्जा कलुष्या याने औरंगजेब सोबत संबंध स्थापित करून संभाजीला धोका दिला. औरंगजेबाच्या ताब्यात संभाजी पकडला गेला. संभाजीला पकडून देण्याचे नीच कृत्य कब्जा कलुष्या ब्राह्मणांनी केले. पुढे संभाजीला अनेक यातना देऊन हालहाल करून तुकडे तुकडे करून संभाजीचा वध केला. दिनांक 11 मार्च 1689 ही घटना आहे. याची संभाजी महाराजाचा यांनी वध केलेला आहे. आता संभाजी महाराज संपल्यानंतर छत्रपती राजाराम यांच्याविषयी माहिती बघू. छत्रपती संभाजीचा वध झाल्यावर संभाजीची पत्नी येसूबाई फार मोलाचे कार्य केले. येसूबाईने फार मोलाचे कार्य केले. संभाजीच्या पत्नीने आपला धीर राजाराम या स्वतंत्र केले व राजाराम याची छत्रपती म्हणून नियुक्ती केली. येथेच येसूबाई थांबली नाही तर आपल्या शूर सरदारांना आदेश देऊन त्यांना दक्षिण जिजीला दूर रवाना केले. खरे पाहिले तर संभाजीचे बलिदान वाया गेले नाही. सर्व मराठा तरुण राजाराम मागे एकत्र आले आणि त्यांनी गनिमी काव्याने औरंगजेब या बलाढ्य राजाला सडो की पळो करून सोडले. राजाराम हा 9 फेब्रुवारी 1689 रोजी छत्रपती झाला.
व मराठ्याचे स्वतंत्र युद्ध खेळून अल्पशा आजाराने राजाराम यांचा 2 मार्च 1700 मध्ये मृत्यू झाला. तेव्हा राजारामाचे वय फक्त 30 वर्षाचे होते. राजारामाचा सर्व काळ भटकत व संघर्षात गेला. पण या काळात संताजी घोरपडे, धनाजी जाधव सारखे अनेक मराठा महावीर उदयाला आले. अशा प्रकारे आपण आजचा व्हिडिओ इथे थांबूया. उद्याच्या व्हिडिओमध्ये ताराबाई यांच्याविषयी यांच्याविषयी आपण उद्या माहिती पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ इथे थांबल्यामुळे आपण सर्वांचे मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, आपण जे हे व्हिडिओ बनवत आहोत, गंभीर खंडारे यूट्यूब चॅनल, या चॅनलवर ही व्हिडिओ आपण टाकत आहे. आपण या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं, कॉमेंट्स कराव्यात, जेणेकरून आपल्याला सत्य खरा इतिहास सांगण्याचा मी प्रयत्न करेन. तर आपण सर्वांनी हे बुद्धाचं तत्त्वज्ञान सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. भगवान बुद्धाचा धम्म हा काही धर्म नसून धम्म आहे. धर्म आणि धम्मामध्ये फरक आहे. घोडा आणि गाढव, घोड्याला घोडाच म्हणावं लागत, गाढवाला गाढवच म्हणावं लागत. तशा पद्धतीने धम्म आणि धर्माच्यामध्ये फरक आहे. म्हणून आपण धम्म हा सर्व मानव जातीसाठी मुक्त आहे, धर्म विशिष्ट लोकांसाठीच आहे. म्हणून प्रत्येक जाती धर्मातील लोकांसाठी हे तत्त्वज्ञान आहे. आपण ते ऐकावं आणि योग्य वाटल्यास आचरण करावं, नाही वाटलं सोडून द्यावं. भगवान बुद्धाचा धम्म तो भगवान बुद्ध ते सांगतात. मी सांगतो म्हणून अनुसरू नका. तुमच्या बुद्धीला पटत असेल तर स्वीकारा. म्हणून सध्या या जगाला युद्धाची गरज नसून बुद्धाची गरज आहे. प्रत्येक माणसाला बुद्ध पाहिजे. जिथे बुद्ध नसेल तिथे युद्धाला सुरुवात सुरू आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आजचा व्हिडिओ इथे थांबूया. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. जय भीम, नमः बुद्धाय, जय संविधान.